कुठे गेलं भैया? असा चालला ती बाटली घातला बघा मी निळी हा तिथून गेला मध्ये गेला जीप करणार होतं बाहेर. कुठं? सेकंड पलीकडला सेकंड हा. काढला होता. कोपऱ्यात आपल्या निघालेले आहेत का? हा जीप काढलं होतं. लय मोठा आहे. पिवळ्या कलरचा होता का? खाली पिवळा आहे लाल आहे लाल. वरून लाल अशीला होती असं शिलाय का? हा. तसं जे शेड आहे त्या पाईपामध्ये साप गेलाय. आता आपण पलीकडनं पाहिलं काही दिसत नाही तरी पत्रा वगैरे काढून बघतोय कोणता साप आहे बघू आज. घ्या उचला हे घ्या. इथून या इथले या तुम्ही पत्रावर या पत्रावर या आता बघा मित्रांनो इथं जागा आहे. तिकडे सरकता येणार नाही सरकत आहे ना पण आपल्याला बघायचंय. मोबाईल द्या मोबाईल द्या ना. वाटणार नाही अशा ठिकाणी जाऊन बसले आता साप. आता साप गेला पलीकडनं आणि त्याला इथं ब्लॉक आहे त्याच्या पुढे त्याला जाणार बी नाही आणि उलटे जात येत नाही. अडकून बसले त्याला मध्ये. बघू आता ह्याला मित्रांनो अंदाजे सुमारे 4.5-5 फुटाची धामान आहे आणि आपल्याला ते सांगतो नाग असेल पण बघितल्यानंतर आपल्याला कळलं की एक धामाचा ते साप आहे. त्याला काढूया आता. पलीकडे व्हायब्रेशन मारतोय म्हणजे व्हायब्रेशनच्या दृष्टिकोनानं ते साप इकडे येईल. बघू आता काय होतं ते. आणि साप अशा टायमाला भिले राहतात. काढा मारा मारा. हा मारा मारा नका. हा जाऊ का तिकडे नाही हाणून ते जरा मामा यायला पडून मी आणतो ते हाणायचं पाय पाय काय म्हणजे हे आहे का दुसरं पाय जाऊचं पलीकडनं तुमची कोण आहे ते तिकडे जाईल बरं जात नाही काठी 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 हे कर डवच आता आलत की कोण सांगायला खाली हाणू पुढे पुढे बस बसा बसा भिवू नका काहीच होत नाही. हे बिनी शेअर त्याच्या हे झालंय लागले काही त्या बॉडीला टच बी झालं का ते बाहेर पडायला बघतेच. कडक ना लवकर मित्रांनो 13 फुटावर भेटत राहते ना म्हणून बघायला गेलं. हा पोत घ्या पोत. बिनविषारी साप आहे मित्रांनो बिनविषारी आणि कसं शिकार करायला आलता शिकार करून बसलेला आहे मेंबर. बघा तुम्ही माझ्या पॅन्टला कसा चावायचा प्रयत्न करतोय. आपल्या मोबाईल मध्ये माझ्या मोबाईल मध्ये चला ह्याला तो रेस्क्यू केलेला आहे. बिनविषारी आहे 13 फुटावर भेटतो आणि ह्या दिवसांमध्ये कसं हे बघायला गेलं मित्रांनो तर शेतकऱ्याचा खरा मित्र हाच साप आहे मित्रांनो. कारण की ह्यानं कुठेही जाऊन जास्त प्रमाणामध्ये उंदीर खाऊ शकतो. 1 ते 1.5 लाख उंदीर याच्या लाईफ मध्ये खातो. साईज मस्त आहे. हा अजून मोठा होईल नाही बी म्हणलं तर 13 फुटापर्यंत याची साईज होत राहते. बिनविषारी आहे. ओळखायचं कसं माहितीये का त्रिकोणी तोंड भेटतं गोलसर डोळे मोठे असतात जीभ काळी असते त्याची तोंडाकडली बाजू तोंडाची जी जबड आहे का इथं आणि शिपटीकडली बाजू
अशा काळ्या पट्ट्या असतात मित्रांनो. काही 6 शेडमध्ये कलरमध्ये भेटत राहतो. सापाला ओळखणं सोपं आहे मित्रांनो. फक्त कसं कंटिन्यू आपण त्या जातींबद्दल माहिती घेतली तर लय भारी. कसं आहे चला ह्याला इथून रेस्क्यू करूया. होत नाही तर काहीतरी द्या ना. बॉटल आहे का त्या बॉटल भरणी का भरणी यार इथली नट ना सगळे भरणी द्या भरणी तिथं बघ तिथं बघ तिथं बघ झाली त्यानंतर नाही बी म्हणलं तर 6-6.5 फुटाचं आहे. 6.5 देव काय तर खाल्ले का नाही म्हणजे शिकार करून बसलेले आहे. पक्षी वगैरे खाल्ली असेल ते. तिथं पण येतो काय केलेले आहे. उंदीर बघू शकता तुम्ही. आता सापाचं खाद्यच काय कसं माहिती का, उंदीर पक्षाची पिल्ले मोस्टली तुम्ही झाडांवर बघितलं असं उलटा असलेला. आता तलाव जिथं पाण्याचा साठा आहे त्या ठिकाणी आणि तिथं त्याला बेडूक भेटतो खायला, तेही ते खाऊन जगत राहतात. अतिशय सुंदर. आणि कसं दगडांमध्ये झाडांवर काटाडीमध्ये जे काटाडीची झाड आहेत त्यामध्ये खिळव्यामध्ये आरामात जाऊ शकतो. कारण ह्याची जी स्किन आहे मित्रांनो ती आहे गुळगुळीत. आता काही जण जे लोक आहेत मोस्टली ह्या सापाला कोबरा समजून मारत राहतात. तसं काही करू नका मित्रांनो. कारण प्रत्येक नेचरमध्ये जेवढे जीव आहेत सगळ्यांना आज जगण्याचा अधिकार आहे आणि सगळे आपण एकमेकांशी जुळलेलो आहोत. तसं का म्हणण्याचं रिझन काय माहिती का, जे फूड चेन आहे फूड चेन मधला एक भाग आहे हा. ह्याला खरं तर बघायला गेलं तर हा आपला मित्र आहे आणि आपण कधी बी गेलं तर हा आपलं नाही बी म्हणलं तर आपल्याला मदत करत राहतो. कारण की हे साप तर नाहीसे झाले तर नेचरमध्ये 2-3 फरक पडत राहतात आणि त्याचा सगळ्यात जास्त इफेक्ट हा मानवालाच होत राहतो. तर कुठे साप निघाला तर त्याला मारू नका. जवळचे जे सर्पमित्र असतील त्यांच्याशी संपर्क करा, नाहीतर वन विभाग 1926 याचे संपर्क करा, जेणेकरून ते येतील आणि सापाला रेस्क्यू करून घेऊन जातील. भेटू अशा ठिकाणी जिथं साप निघाला. तोपर्यंत बाय.